अरे बाबा बाबाची साईज बघा काय यो 43 किलोचा सकला मासा बघताय तुम्ही. नवऱ्याची मावशी कोली ना हो, पण तरी सकला मासा बघून शॉक झाले तर आम्ही काय करायचा. 21 किलो आवीची कवट. खूप छान वाटते कारण की 8 वर्षाचा रिलेशन आज पूर्णपणे प्रेमामध्ये. बरेच कार्यक्रम केलेले आहेत लग्नाच्या हल्दीचे, असं कार्यक्रम मी पहिल्यांदा इथं बघतोय. हे आपल्या सिटी मध्ये बिल्डिंग मध्ये असं बघायला भेटत नाही ना. कोळी लोकांचं. ताई सकला मासा कापते. कधीपासून हा कार्य चालू आहे ताई? 5 वाजल्यापासून चालू आहे सर्व. दुपारसाठी फक्त 170 किलो कापले. आणि रात्रीसाठी किती असणार आहे? 7वी पाड्यामध्ये पहिल्यांदाची पाडस्थापना मी करत आहे, कोणी करत नाही या लोकांना. अरे बाबा बाबाची साईज बघा काय यो 46 किलो. 46 किलोचा आहे. जबरदस्त आहे. उचलायला सांगा तरी कोणाला उचलायला. मी उचलू. अरे बाबा जबरदस्त आहे साईज. असं किती पीस होतं आपलं? 44 किलोचा एक, 46 किलोचा एक, 43 किलोचा एक. आलोच तुम्ही 1 मिनिट. तो ठीक आहे चला इकडे जाऊया. नवऱ्याचा काका आहे आपल्या समोर. नाव काय काका आपला? जितेंद्र कोळी. काय सांगाल आज किती? सकाळी 170 किलो कापला ना आपण? सकाळी 170 किलो दुपारसाठी. आणि जो आता रात्रीसाठी कापणार 250 किलो कापतात. 250 किलो कापतात. आणि साईज बघ कसली आहे. एवढी मोठी साईज म्हणजे तो 46 किलोचा मी पहिल्यांदा बघतोय. 2 तोडलं. 43 किलोचा एक, 44 किलोचा तोडला. असं आहे काय? जबरदस्त आहे. आता 250 किलो आज रात्रीसाठी आपल्याला. आणि अजून 50 किलो मागवला आहे. आणि अजून 50 किलो 25 किलो वायशी कवट 25 किलो. आणि मी काय बोलतोय बोटी कमी होत्या ना, कुठे भेटला? मुंबई अलिबागशी आणि साखरशी आणला. म्हणजे थोडा सगळी 150 किलो अलिबाग साखरशी आणला. 100 किलो मुंबईशी आणला. आणि आपल्या गोदीत न घेतला. आपल्या गोदीत पण होता. 3-4 दिवस गेले जमवायला. 150 किलो. ते तर आहे. थोडा पिलल तसा. मावराच नाही ना. मावराच नाही. आणि ही साईज भेटणं म्हणजे कमाल आहे. ही सगळी अलिबागवाले आहे. हो जबरदस्त वाटला. नमस्कार ताई. नमस्कार. बघा मजा पण करतात, कार्य पण करतात. आता रात्री हल्दीत दंबर नाचताना दिसतील, बरोबर नाही? बरोबर. हो काल वरमाईमध्ये नाचताना बघितले. आज तुम्हाला सकाळी 5:30 वाजल्यापासून त्या मावरा कापतायत. 5 वाजल्यापासून बघा. आणि ताई नमस्कार. हाय जेवलीस तू? जेवली. मी जेवलो. अरे बाबा यो बघा 43 किलोचा आहे सकला. यो बघा हानाला बघा किती जण आहेत दोऱ्या लावून. 43 किलोचा सकला मासा बघताय तुम्ही. बाबा तुझे एवढा मोठा आहे तो. यांचा रिएक्शन बघू. यो किती किलोचा असेल यो? करवल्या आहेत नवऱ्याच्या. किती किलोचा? 40 किलो. काय 40 किलो ना. बरोबर. थोडाफार अंदाज इकडे तिकडे झालाय पण 46 किलोचा आहे तो. पण अंदाज बरोबर लावलाय. मोठा आहे बघा किती. 46. तुम्हाला उचलाल काय तो? त्यांचे वजन एवढा असेल तो. मग उचलून दाखव यो. अरे बाबा असते. नाव काय तुझं? नाव काय? आदित्य कोली. सकला मासा. नवऱ्याची मावशी कोली ना हो. पण तरी सकला मासा बघून शॉक झाले तर आम्ही काय करायचा? बरोबर बोललो ना. बरोबर बोललो का नाही? तसली साईजच तसली आहे ती. हो भेटलो त्यांना सगळ्यांना भेटलो मी. काकी आहे आपल्या समोर. आणि बघा हो सकाळी पण भेटलो तुम्हाला.
सगळ्यांना भेट. नवऱ्याची आई, आजी आजी फुल एन्जॉय कालपासून. आता हल्दीत एन्जॉय करू आपण. भेटूया आता हल्दी. करवले आता हजेरी लावले आणि आल्याला मला विचारता का होतास कुठं. मग इकडे इकडे इथे इकडे आता पलतस का. ए तिगविया मला आल्याला विचारताना दादा होतास कुठं. तुम्ही किती वाजता आले होते सांगा मला. माझी परीक्षा आहे 12वीची. मी ट्युशनला गेलेलो. हो काय एकटीचीच तू नवरीकडचे. हाय कर हाय कर. उलट तुमचं उलट एक इथं झाले 2 म्हणून तुम्हाला जाम हे झालं असेल ना. तर तुम्ही धुमाकूल घातला असता ना. डिवाइड होते ना पार्टी. धुमाकूल असता तुमचा ना. हाय हिचं नाव काय. कियारा. हाय हाय हाय. चला थँक्यू. करवल्या तो बघ आला बघ आला बघ आला बघ. हा बरोबर घेता मासा उचलते त्याला तोडायला बसवा तुम्ही. त्याचा आकार उकार दाखवा जरा. हा हा म्हणजे त्याची हे दाखवतो तुम्ही. खालचा शेप सकला मासा ओळखत नाही. दोन्ही हातांदर निघून दे. हात धर. आधीच घाबरू नको. आधीच घाबरू नको. मग वजन आहे मग 8 किलोचा उचलला बस. अरे बाबा
मागाशी आपण सकाळपासून बघितला, सकाळी 170 किलो सकला कापला आणि दुपारी 250 प्लस सकला कापला. मोठे मोठे पीस होते, नंबर म्हणजे 46 किलो 47 किलोचे मोठे मोठे पीस होते. आता तिकडे चाललो आहे आणि आपण बघणार आहोत आता सकला माशाची रेसिपी कोण कोण बनवते ते. जाऊया, थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. झाली तयारी? झाला सकला? डाल भात पण आहे आणि सकला आहे, वावीची कवटा पण आहे. हा सकला. हो तेच मारतय. पहिले तुम्हाला दाखवते ना सगळ्यांना. अरे बाबा, किती किलो वावीची कवटी होती? 21 किलो वावीची कवटा आहे. 21 किलो वावीची कवट. आणि इकडं सकल्या माशाचा आंबाट बघताय. किती टोपं बसतील? हा 5 किलोचा सकला. आणि मासा पण आहे? सकलाच आहे ना. 250 किलो सकला आहे. सकाळी 170 किलो झाला असेल, आता 250 किलो आहे. किती टोपा झाली आपली? तुम्ही कितीचा करता? सकाळी 180 किलो झाला. ओके, काके आपल्या समोर. ओके, 15 टोपा 250.
पोचलोय आपण आता श्रेयाच्या मांडवामध्ये. प्रियेशची वाईफ आणि इकडं सर्व बघा तुम्हाला सेटअप दाखवतो. तुम्हाला हालत आली का इकडे बसतील सर्व. आणि हाय 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 बरं येऊ ना. ओके मध्ये सर्व. प्रेम हाय प्रेम. नाव काय हो तुझा. एकवीर मस्त नाव. हाय. सर्वांची दातं कुठं गेली ते तुम्हाला प्रश्न पडेल आता घरी जाऊन. सर्वांची दातं गायब आहेत ना. हाय. इकडं फोटोशूट साठी सेटअप केलेला आहे हल्दीचा. हे बघा मावरा मला लाईक केलास. अरे थँक्यू. नाव का तुझा. देवांग. दक्षचा भाऊस. ओ सगळे आहेत बघा. सेटअप केलेला आहे पूर्ण. इथं डीजे लावलेला आहे आणि इथं नंतर सर्व नाचतील. आणि अजून आमची हळद प्रेयश दादाची हळद घेऊन पब्लिक येते. 2 टीम केल्या. म्हणजे पोराय धुमाकूल घातलेला माझ्या बघितल्या असाल तुम्ही. ट्रॉफी घेऊन 2 नंबर आले यावर्षी 2025 मध्ये. वर्ष सुरू झालाय त्यांचा आणि मस्त सर्व कार्यक्रम झालाय. म्हणून डिसिजन घेतला काय 2 टीम करू. 1 टीम तिकडे जाईल 1 टीम इकडे जाईल असं आहे. तर मला नाराज नाही केला. टीम झाल्या आणि 1 टीम इकडे आली 1 टीम तिकडे आली आणि इथं पण सध्या मजा करतायत सर्वजण. तर चला पुढे काय ब्लॉग मध्ये होतं ते कंटिन्यू राहा ब्लॉगला. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मयुरा हाव आर यू. झाली तयारीने सर्व. चालू ठीक आहे. आले कुठपर्यंत जाम धमाल. 2 टीम करायला लागले शेवटी. मग 1 टीम तिकडे गेली 1 टीम आपल्याकडे आली. ठीक आहे. आता इकडेच आहे नाक्यावरती समोरच आहे. आपल्या समोर आणि मस्त मेकअप केले आणि मस्त सजले बघा. कॉंग्रॅच्युलेशन पहिलं तुला. थँक्यू. काय म्हणशील कसं वाटतंय. खूप छान वाटते कारण की 8 वर्षाचं रिलेशन आज पूर्णपणे प्रेमामध्ये भरून आलेलं आहे. माझं मन की मी त्याच्यासोबतच लग्न करते. खूप मी आनंद आहे आज. आणि प्रियेश बद्दल काय सांगशील. प्रियेशसाठी शब्द नाही कारण की मी त्याच्यात माझ्या मनापासून होते तर मी खूप खुश आहे आणि 7 जन्म मला तोच नवरा भेटतो ह्याचा मला खूपच आनंद होतो. अरे बाबा धन्यवाद. असेच कायम सुखी राहा आणि आनंदी राहा आणि एकत्र राहा. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा तुला शुभेच्छा आणि मस्त दिसतच आज एकदम. आणि तुला प्रियेश दादाची हालत तुझी वाट बघते खालती. लवकरच चल. हो हो. कुठला सकला आहे. सकला मासा आहे. कालवण केलाय आणि वाईची कवटा आहे. बोला. नमस्कार. भाकऱ्या आहेत बघा. रोट्या रोटी बोलतात आमच्या भाकऱ्या. ताई बोल. सकल्याचा आंबाट. ओके मस्त मस्त. आणि वाईची कवट सर्व आहेत मदत करतायत. हाय. जेवायला आमच्या. हो आता जेवणच जाईन. संगीत ते सॉन्ग आपण घेतले ना का ते ज्याचं सॉन्ग असतात ते कॉपीराईट मारतात आपल्या चॅनल वरती. आपण गाणी टाकतो ना त्यांची. मग तो प्रॉब्लेम होते चॅनलला आपले. मी निरंतरला बोललो काय करू नको तुम्ही चालू करा. आणि मेन म्हणजे ती वरमाई लेट पोहोचली ना. वरमाई जाऊल होतं ना.
येणार आहे म्हणून आम्ही किती बोललो निरंतरला लेट होईल. सगळ्या गडबडीत इथं काय थंड आहे पाणी पाणी कोण कोण वाढते बघा. नमस्कार. सगळी गडबड आहे, सगळी बसली जेवायला. आणि ते बघा ते पोर आहे तिथं अजून तिकडच आहे हालत, म्हणजे जवळपास 1-1.5 तास झाला तिकडच आहे हालत. मग सर्व महिलांनी जेवायची सुरुवात केली. आयोजन नियोजन एकदम चांगलं आहे, परफेक्ट आहे. म्हणजे कोळी लोकांचा सण कसा असतो होतो इथे या लग्नामध्ये. बरोबर आहे म्हणून हा बरोबर आहे. आणि आता एके साईडला हालत एके साईडला जेवण. पाहिलं जवळजवळ बरेच कार्यक्रम केलेले आहेत लग्नाचे हल्दीचे. असा कार्यक्रम मी पहिल्यांदा इथं बघतोय मी. बरोबर बरोबर. उरणमध्ये कोळीवाड्यामध्ये. छान वाटलं मला, चांगलं वाटलं. बरोबर. दादाचे रिव्ह्यू. दादा फोटोशूट करतोय आणि त्याला तेवढा अनुभव पण असेल त्या गोष्टीचा आणि त्याला आवडला म्हणजे आपण गावात आमच्या असा दंबर धमाल करतो आम्ही. दादा खाऊन जाओ, खाऊन घे. आपण मगाशी जो मावरा कापताना काकी बघितली ती काकी आपल्या समोर आहे. आता मस्त नटून टटून आलंय नाचासाठी आणि सर्व इकडे परिवार आहे. नाचा जा. तर चला श्रेयाची हालत आपण बघून आलो. आता आपण दुसऱ्या नवरीकडे चालू, जयदादाच्या वाईफकडं, नवविदा वहिनींकडं जाऊया, भेटवतो. आणि कारण का हालत अजून पाठी झाले त्यांना सुद्धा भेटून आलो. नवविदा वहिनी काय म्हणतात, कसं वाटतात? मस्त साजल्यात बघा त्या. पहिले तुम्हाला त्यांचा लुक दाखवतोय, मस्त साजल्यात. काय सांगाल, कसं वाटतं आज तुम्हाला? करवले हसू नका, लाजवतात त्यांना. अशी पहिली कधी माहिती दिलीत तुम्ही कॅमेरा समोर? नाही ना, फर्स्ट टाइम आहे. अरेंज मॅरेज आहे ना तुमचा? ते जास्त तुम्हाला त्रास देणार नाही कारण का हालत रस्त्यावरतीच आहे, येते कधी पण पोहोचल. मग कसं वाटतं तुम्हाला, कसं वाटते ते सांगा. मस्त वाटते ना? सगळ्यात जास्त काय विचारणार तुम्हाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी. असेच आनंदी राहा, असेच खुश राहा, ठीक आहे? आणि बघा मस्त दिसतंय. किती वाजवायचा ठरवला? किती वाजवायचा ठरवला? 11, 11:30. ओके, मस्त दिसतायत सर्वजणी.
चला व्लॉग एंड करायची वेळ आली. कशी वाटली आमच्या करंजामधले 2 भावांची हालत. 2 दिवस आपण काय काय केलं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. काल वरमाई होती आणि मॅनेजमेंट एकदम पद्धतशीर केली होती बघा. 2 भावांची हालत आहे. 2 भावांची हालत घेऊन आपल्याला नवरीकडे जायला लागते म्हणून ते 1 दिवस आधी वरमाई काढली म्हणजे गडबड नको हल्दीच्या दिवशी. आणि हल्दीचे कार्यक्रम सर्व मांडव स्थापना वगैरे सर्व हळद लावण्याचा कार्य ते पहाटे लवकर सुरू केला जेणेकरून संध्याकाळी घाई गडबड नको. आणि नंतर सुद्धा संध्याकाळी सुद्धा म्हणजे पोरं माझ्या मस्ती एवढी करत होती की चालत नव्हती पुढं. तर त्याही लगेच प्लॅन चेंज केला आणि 2 टीम बनवल्या. एक छोट्या भावाच्या इकडे नवरीकडे गेल्या आणि मोठ्या नवरी म्हणजे 2 टीम केल्या. तर म्हणजे एकदम सिस्टमॅटिक. आणि हालत पोहोचायला इकडं 10:30 वाजले. तरी लेट झाला तर बघा विचार करायचा जर टीम नसता गेलं तर किती टाइम लागला असता. तर सर्व मॅनेजमेंट वगैरे फर्स्ट क्लास होती. आणि सकला मासा वरमाईला ते 100 पेक्षा जास्त सकल्या मासा आणले होते. आणि आपले याला मांडवाला ते दुपारी 180 किलो सकला मासा होता आणि रात्री 280 किलो. टोटल म्हणजे आता उद्या लग्नाला पण थोडेफार असतील म्हणजे खाणारे खपले. सोमवारी शक्यतो नाही ठेवत आपल्याकडं व्हेज असले तरी असतील. तर टोटल एवढा किती झाला पहिल्या दिवशी एवढा, वरमाईच्या दिवशी एवढा, परत मांडवाच्या दिवशी एवढा. कॅल्क्युलेशन तुम्हीच करा. माझा गणित थोडा कच्चा आहे ना म्हणून जास्त ब्लॉग मोठा झाला असेल कारण की माझ्या पण तेवढीच केलंय. 2 भावांची हालत आहे तेवढी माझ्या पण तेवढीच केलेली आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.